नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र। तर आज एकदम छोटा टॉपिक घेणार आहे मी, ज्यात खूप जणांचं कन्फ्युजन होतं अन्नी आणि अंतामध्ये। हे दोन्ही शब्द आपण सगळ्यासाठीच वापरतो, तर मला त्यातला एक डिफरन्स तुम्हाला सांगायचे की कसं कुठं अन्नी वापरायचं, कुठं अंता वापरायचं। आता समजा माझ्या हातात एवढे पेन आहेत, हे सगळे पेन्स डिफरंट कलर्सचे आहेत। मी काय म्हणणार, अन्नी पेनलू किंवा अन्नी पेन्स डिफरंट कलर्स की उन्नाई, म्हणजे डिफरंट कलरचे आहेत अन्नी पेन्स। आणि आता मला फक्त असं म्हणायचं आहे की हा पेन पूर्ण निळा आहे किंवा ब्ल्यू आहे, तर मी काय म्हणणार, इदी पेन अंता ब्ल्यू गाउंदी, म्हणजे हा पेन एकच आहे पण तो पूर्ण काय आहे, ब्ल्यू आहे। म्हणजेच अन्नी आपण केव्हा वापरतो की खूप साऱ्या गोष्टी किंवा वस्तू संदर्भात आपल्याला वापरायचे। जेवणा संदर्भात सुद्धा मी सगळं खाल्लं अन्नी तीननू, असं मी इथं दिलंय ते उदाहरणात असं वापरणार। आणि अंता म्हणजे एकच गोष्ट आहे पण ते संपूर्ण गोष्टीबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, जसं की मी आता पेनचं उदाहरण दिलं तसं। चला आपण काही उदाहरणं ट्रान्सलेट करू। सगळी पुस्तके आण, अन्नी इथं वस्तू आहेत ना, पुस्तके, अन्नी पुस्तकलू आण तिस्कोरा। मी सगळं खाल्लं, नेनू अन्नी तिन्नानू, नेनू अन्नी तिन्नानू। सगळे कपडे धू, म्हणजे खूप सारे कपडे तिथं तुम्हाला सांगायचे, सगळ्या वस्तू धू, अन्नी बट्टलू धूसाठी कडगू, अन्नी बट्टलू कडगू। सगळे पैसे दे, अन्नी डब्बलू दे म्हणजे इव्वू। पैसे, खूप सारे पैसे तुमचे कोणाकडे आहे, ती वस्तू आहे म्हणून अन्नी डब्बलू इव्वू। सगळे फोटो पाठव, अन्नी फोटो पंपिंचू। सगळे नंबर लिही, होमवर्क करताना तुम्हाला सांगायचं की सगळे नंबर लिही, तर कसं सांगणार तुम्ही, अन्नी नंबर्स राई, राई म्हणजे लिही। पुढचं वाक्य आहे सगळी कामं पूर्ण कर। सगळी कामं म्हणजे खूप सारे कामे, कपडे धुण्याचे कामे, भांडी घासण्याचे कामे, सगळी कामं पूर्ण कर, म्हणजे वेगवेगळी कामं आहेत। अन्नी पनुलू, कारण की एकच काम नाही, एक काम असलं की आपण पनी म्हणतो। पनुलू पूर्ण कर, पूर्ती चेई कर चेई। आता आपण अंताचे काही वाक्य घेऊ। अंता म्हणजे ती संपूर्ण गोष्ट, पूर्ण अमाऊंट किंवा ती पूर्ण मात्रा। सगळं ठीक होईल, अंता बागा అవుతుంది, अंता बागा అవుతుంది। सगळं ठीक होईल, अंता बागा అవుతుంది। हे सगळं माझं आहे, इदी अंता नादी, माझं आहे। सगळं संपलं, अंता అయిపోయింది। सगळं विसरून जा, अंता मर्चिपो। सगळं तुमच्यावर आहे, आता आपण सगळं तुझ्यावर आहे, आता तू काय ठरवशील ते तसं। सगळं तुमच्यावर आहे, अंता तुमच्यावर मिदा आहे उंदी, अंता मिदा उंदी। तर हे घेतलेत आपण छोटी वाक्य काही अंताची। नंतर सगळ्यांना, सगळेजण आले, सगळे हसले, सगळे हे जास्त करून लोकांसाठी, आपल्या माणसांसाठी। तर आपण कसं सगळ्यांना काय म्हणतो आपण, अंदरकी, म्हणून मी घेतलंय हे सुद्धा सगळ्यामधलंच आहे म्हणून। आणि त्यात अंता हा शब्द अजून इतकं मोठं, आपण असं जेव्हा म्हणतो इतकं, एवढं, तर त्याला सुद्धा अंताच म्हणतात। अंता पेद्दा असं सुद्धा म्हणतात, म्हणजे इतकंसाठी सुद्धा अंता वापरतात। सगळेजण आले, अंदरू, सगळेजण म्हणजे अंदरू, सगळ्यांना अंदरकी, जसं की अंदरकी नमस्कारम म्हणतात तसं। सगळेजण आले, अंदरू वच्चारू। सगळे हसले, अंदरू नव्वारू। सगळे बसले, अंदरू कुर्चुन्नारू। तर असं आहे हे अंता, अन्नी आणि अंदरकी किंवा अंदरू, हे 3 टाईप घेतले मी, तुमचं कन्फ्युजन होऊ नये म्हणून। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।